Learn 5 common mistakes to avoid in naughty CCL Marathi exam. जास्तीत जास्त विराम घेणे टाळावे. म्हणजे उदाहरणार्थ हे समजा की 2 ते 3 शब्द किंवा एखाद्या 2 वाक्यांच्या मध्ये तुम्ही विराम घेता आणि हे तुम्ही एक सेगमेंटसाठी करता आणि पुन्हा अशा प्रकारे वेगळ्या सेगमेंटसाठीही सारखं-सारखं असंच जर तुम्ही उत्तर देत असाल, तर त्यामुळे तुमचे मार्क्स कमी होतील. सो त्यासाठी लक्षात ठेवा, की शक्य तितकं तुम्हाला फ्लुएंट राहावं लागेल, म्हणजे अगदी सहज, सरळ भाषेत उत्तर द्यावे. सो इथे आपल्याला वाक्यांचा क्रम अजिबात बदलायचा नाहीये. म्हणजे पहिलं वाक्य, मग त्यानंतर दुसरं वाक्य आणि त्यानंतर तिसरं वाक्य असेल. कोणत्याही सेगमेंटमध्ये आपण उत्तर देताना आधी पहिलं वाक्य सांगून मग तिसरं वाक्य आणि मग नंतर दुसरं वाक्य सांगितलंय, तर ते चुकीचं होईल. उदाहरणार्थ, जर प्रश्न असं असेल की वेलकम टू माय ऑफिस, हाऊ आर यू, इज ही युअर चाइल्ड, आणि तुम्ही उत्तर देताना असं म्हणाल, आज तुम्ही कसे आहात? आमच्या कार्यालयामध्ये तुमचे स्वागत आहे. हा तुमचा मुलगा आहे का? सो इथे 2 चुका झाल्यात. एक, आज वापरले, आणि दुसरी चूक अशी आहे की आपण आधी म्हणतो, आपण कसे आहात, आणि मग म्हणतो, आपल्या कार्यालयामध्ये स्वागत आहे. सो अशा प्रकारे आपल्याला जो वाक्यांचा क्रम आहे, म्हणजे सिक्वेन्स ऑफ सेंटेन्सेस, अजिबात बदलायचं नाही आहे. जास्तीत जास्त रिपीट घेणे टाळावे. म्हणजे एखाद्या डायलॉगमध्ये आपण एकदा रिपीट घेतो, जी कॉम्प्लिमेंटरी आहे, पण पुन्हा आपण रिपीट घेतो आणि अशा प्रकारे जर आपण 4-5दा रिपीट घेतला, म्हणजे 4-5 सेगमेंटसाठी जर रिपीट घेतले आणि ते असेल फक्त एका डायलॉगसाठी, मग आपल्याला दुसरा डायलॉग सॉल्व्ह करण्यासाठी वेळ मिळणार नाही. सो वेळ कमी पडेल, त्यासाठी तुम्ही जास्त रिपीट घेणे टाळावे. आणि बरेच अशी कारणे आहेत ज्यासाठी आपण रिपीट घेऊ नये, जे तुम्ही क्लास जॉइन करून शिकू शकता. नाटी CCL मराठी एक्झाममध्ये आपल्याला पूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाही. आपण फक्त मुख्य शब्दांकडे लक्ष देणार आहोत. मुख्य शब्द लिहून घ्या आणि त्या वाक्यामध्ये जे ग्रामर आहे, कुठे क्रियापद येतील, तिथे लक्ष द्यायला हवं. जर आपण पूर्ण वाक्य लिहित बसला, तर तुम्हाला वेळ खूप कमी मिळेल आणि त्यामुळे मग तुम्हाला कदाचित दोन्ही डायलॉग सॉल्व्ह करायलाही वेळ मिळणार नाही. त्यासाठी फक्त मुख्य शब्द लिहून घ्या आणि त्यांचा व्यवस्थितपणे स्ट्रक्चर करा. आता नोट टेकिंग करण्याची काही पद्धती असतात, जे तुम्ही इथे क्लास जॉइन करून सुद्धा शिकू शकता. आणि मी असं सांगेन की सर्वात बेस्ट टेक्निक हे आहे की एकदा का तुम्ही नोट टेकिंग कसं करायचं हे शिकून घेतलात, तर त्याची प्रॅक्टिस करत राहणे खूप गरजेचं आहे. इनॲप्रोप्रिएट ग्रामर स्ट्रक्चर म्हणजे खूपदा असं होतंय की स्टुडंट्स इंग्लिश सेंटेन्सेस खूप व्यवस्थितपणे मॅनेज करतात, पण मराठी सगळ्यांना अवघड जातं. म्हणजे जास्तीत जास्त स्टुडंट्सना मराठीत वाक्यरचना करणं अवघड जाते. सो इथे लक्ष द्यायला हवं की क्रियापद जे आहे ते नेहमी वाक्याच्या शेवटी येईल आणि जशी संज्ञा आहे, विशेषण आहे, त्यांची जागासुद्धा व्यवस्थितपणे वापरायला हवं. आणि जेव्हा आपण नोट टेकिंग करता, तेव्हा इंग्लिशमध्ये करता की मराठीत करता, तिथेही लक्ष द्यायला हवं. त्याप्रमाणे तुम्ही उत्तर देताना त्याला कसं सोप्याप्रमाणे देऊ शकता, ह्या सगळ्या टेक्निक समजून घेऊन मग व्यवस्थितपणे वाक्यरचना करणं जरुरी आहे. You can buy materials, get coaching and full guidance. Contact now to begin your naughty CCL Marathi exam course.